कच्च्या दुधामध्ये फक्त 2 ते 3 गोष्टी मिक्स करा आणि आजच तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायला सुरुवात करा. कारण यामुळे तुमचा चेहरा अगदी हिऱ्यासारखा चमकू लागेल. कितीही काळवंडलेला चेहरा असला ना तरी देखील तो उजळ आणि गोरा दिसू लागेल. मी इथं असं म्हणणार नाही की तुम्ही जर सावळे असाल तर गोरे व्हाल, पण जो काही तुमचा स्किन टोन असेल त्याच्यापेक्षा 1 ते 2 टोन लाईट नक्कीच होईल आणि दुरून देखील तुमची त्वचा इतकी जास्त चमकेल की पाहणारे देखील थक्क होतील. फक्त एका दिवसातच हा उपाय तुमचा चेहरा इतका जास्त फेअर, ब्राईट आणि टाईट करेल की सगळेजण तुमच्याकडे पाहतच राहतील. ही रेमेडी तुम्ही फक्त तुमच्या चेहऱ्यावरतीच नाही तर हात, पाय आणि मानेवरती देखील अप्लाय करू शकता. शरीरावरील वर्षानुवर्ष साचलेली घाण फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये साफ होऊन जाईल. जर त्वचेवरती अजिबातच ग्लो नसेल, त्वचा खूप जास्त टॅनिंग झालेली असेल आणि खूप जास्त डाग धब्बे आलेले असतील तर आजचा आपला हा पॅक नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला अगदी 100% रिझल्ट भेटतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेमेडीला सुरुवात करूयात. त्या अगोदर एकच विनंती आहे की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. बघा, रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला स्वच्छ अशा एका बाउलमध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे एवढं रॉ मिल्क म्हणजेच कच्चं दूध घ्यायचं आहे. बघा मैत्रिणींनो, हे जे कच्चं दूध आहे ना ते आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर असतं. कारण याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण खूप जास्त असतं आणि यामुळेच आपल्या चेहऱ्यावरील जी काही डर्ट असते, ड्रायनेस असतो ना, तो सगळा काही निघून जाण्यासाठी हेल्प होत असते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमचा जर विश्वास बसत नसेल ना तर ट्राय केल्यानंतर 100% याच्यावरती तुमचा विश्वास बसेल. बघा, जे रॉ मिल्क असतं ना हे एक नैसर्गिक क्लिन्झर प्रमाणे आपल्या चेहऱ्यावरती काम करत असतं, जे त्वचेच्या आतमध्ये खोलवर जातं आणि आपल्या त्वचेला एक वेगळ्याच लेवलचं पोषण देतं. आपल्या त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवतं आणि त्वचेला हायड्रेट करतं. सोबतच त्वचेवरती एक नैसर्गिक असा ग्लो देतं. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः एक मोठा चमचा एवढं बेसन पीठ ऍड करायचंय. जर तुमच्याकडे बेसन पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही मुलतानी माती घेऊ शकता किंवा मग गव्हाचं पीठ जरी घेतलं ना तरी देखील चालू शकतं. आता बघा, हे टाकल्याच्या नंतर आपला जो काही पॅक आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. याच्यामध्ये जे बेसन आपण यूज केलंय याच्यामुळे आपल्या त्वचेचा रंग उजळतो, जी काही अनइवन स्किन टोन असेल तो देखील सुधारतो आणि आपल्या स्किन मधून डेड स्किन सेल्स हळूहळू काढून टाकतो. जर चेहऱ्यावरती अतिरिक्त तेल असेल तर ते देखील खोलवर जाऊन बेसन साफ करतं. चेहऱ्यावरील टॅनिंग आणि दाग धब्बे हलके करण्यासाठी बेसनचं पीठ खूप जास्त प्रमाणात हेल्प करत असतं. बघा, यामुळे आपल्या त्वचेला एक हेल्दी आणि स्पॉटलेस असा ग्लो मिळतो. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्या पुढे आपल्याला याच्यामध्ये आणखी एक घटक ऍड करायचा आहे, ते म्हणजे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामध्ये भरपूर सारे मिनरल्स आणि त्यासोबतच न्यूट्रिएंट्स असतात, जे आपल्या स्किन केअरचं एक लपलेलं असं रहस्य आहे. तांदळामध्ये फेरुलिक ऍसिड सारखे सन प्रोटेक्टिंग घटक असतात, जे आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण देत असतात. आपली त्वचा ब्राईट आणि सोबतच लाईट करण्यासाठी देखील खूप जास्त प्रमाणात हेल्प करतात. तांदळाचे पीठ हे एक उत्कृष्ट एक्सफोलिएटर म्हणून आपल्या स्किनसाठी काम करतं, ज्यामुळे स्किनवरील डेड स्किन सेल्स निघून जातात आणि आपल्या त्वचेचं आणि स्किनचं टेक्स्चर अगदी स्मूथ, सॉफ्ट आणि सपल बनवतं. बघा, त्वचेवरती एका वेगळ्याच लेवलचा फ्रेशनेस येतो, कारण की जे राईस फ्लोअर आहे आणि राईस वॉटर आहे ना ते कोरियन ब्युटीचं एक अगदी सिक्रेट मानलं जातं. त्यानंतर आता 1 चमचा साखर घ्या आणि ती थोडीशी जाडसर वाटून घ्या. ही 1 चमचा साखर तुमच्या चेहऱ्याला अगदी महागड्या फेशियल सारखा ग्लो आणि सोबतच शाईन देईल. साखरेमध्ये आपल्या त्वचेसाठी अनेक चांगले गुणधर्म असतात. ही जी साखर आहे ती आपल्या स्किनवरील जी मृत त्वचा असते म्हणजे डेड स्किन सेल्स असतात ते पूर्णपणे काढून टाकते आणि या पॅकमध्ये साखर ही आपल्या एक्सफोलिएटर सारखं काम करते आणि सोबतच दिवसभर आपला चेहरा मॉइश्चराइज, सॉफ्ट आणि ग्लोईंग राहतो. जर त्वचेवरील निखार हरवलेला असेल तर तो परत येईल आणि अनावश्यक टॅनिंग, काळेपणा आणि ड्रायनेस देखील बऱ्याच प्रमाणात कमी होईल. आता बघा, सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये एक सिक्रेट असा इन्ग्रेडियंट घालायचा आहे आणि तो म्हणजे मध. मधामध्ये आपल्या त्वचेसाठी अनेक फायदे आहेत, जो की नैसर्गिक एन्झाईम तयार करून बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करतो, आपल्या त्वचेमधील ओलावा लॉक करून ठेवतो आणि मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे आपल्या त्वचेला बॅक्टेरिया मुक्त ठेवून अगदी त्वचेच्या नवीन पेशी तयार होण्यासाठी मदत करत असतात. चेहऱ्यावरील डार्क स्पॉट आणि दाग देखील हळूहळू कमी करतात आणि आपला चेहरा एकदम ग्लोईंग बनवतात. आपल्या स्किनवरील रेडनेस, सूज आणि इरिटेशन देखील हळूहळू कमी करतो. त्वचेला अगदी सॉफ्ट, ग्लोईंग आणि मॉइश्चराइज ठेवतो. बघा, अनेक वेळा काय होतं, अचानकच लग्नाला किंवा पार्टीला किंवा मग एखाद्या मीटिंगला आपल्याला जायचं असतं
आणि पार्लरमध्ये जाऊन महागडं फेशियल किंवा मग ब्लीच करण्यासाठी आपल्याला अजिबातच वेळ नसतो आणि त्यासोबतच त्वचा खूप जास्त डल आणि निस्तेज दिसत असते. तर फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्हाला या पॅकमुळे जबरदस्त असा ग्लो मिळेल, चेहऱ्यावरती एक वेगळी शाईन येईल आणि चेहरा अगदी फ्रेश दिसेल. कुठल्याही कार्यक्रमाला जाण्याच्या फक्त 5 मिनिटे अगोदर हा पॅक लावा. एका वापरामध्ये तुमचा चेहरा उजळून निघेल आणि चमकायला देखील सुरुवात होईल. त्यानंतर तुम्हाला पार्लरमधील महागडं फेशियल करण्याची देखील गरज भासणार नाही. कारण फक्त 5 ते 10 रुपयांमध्ये तुम्हाला घरच्या घरी इतका जास्त ब्राईटनेस आणि सोबतच चमकणारा फेस मिळणार आहे. या फेस पॅकच्या नियमित वापराने तुमची त्वचा डीपली क्लीन होईल, उजळ बनेल आणि सोबतच सॉफ्ट आणि सफल होईल. इथे आपला पॅक पूर्णपणे रेडी झालाय आणि तो अप्लाय करण्याच्या अगोदर तुमचा चेहरा अगदी थंड पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर आपल्या स्किनवरती अगदी हलक्या हाताने आपला जो काही पॅक आहे तो अप्लाय करा. अप्लाय करून झाल्याच्या नंतर 5 ते 7 मिनिटं अगदी हलक्या हाताने चेहऱ्यावरती मसाज करा आणि हा जो आपला पॅक आहे ना तो तुम्ही चेहऱ्यासोबतच हात, पाय, मान आणि तुमच्या बॉडीवरती देखील अप्लाय करू शकता. कारण याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. कारण याच्यामध्ये आपण पूर्णपणे नैसर्गिक असे घटकच वापरलेले आहेत. बघा 5 ते 10 मिनिटांनी चेहरा पूर्णपणे धुवून टाका किंवा मग एखाद्या ओला कपड्याने पुसून टाका. अगदी 2 ते 3 वापरांमध्येच तुम्हाला अप्रतिम असे बदल तुमच्या स्किनमध्ये जाणवू लागतील. तुम्ही इथं व्हिडिओमध्ये देखील बघू शकता अगदी एकाच वापरामध्ये स्किन किती जास्त ब्राईट झाली आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.